वरती चेंडू आहे हवेमध्ये. करण चेंडूवरती धावला गेला आणि दरम्यान सुरेख झेल इथे टिपल्या. पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज इथे शांत ठेवलं गेलंय. षटकातील दुसरा बॉल. अनिकेत साडी, गोलंदाज मनोज पाटील. पॉवर प्लेचं षटक आहे. संधी भरपूर आहे फलंदाजांना. दरम्यान बॅटची एज यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू गेलाय. डायरेक्ट हिट देखील केला गेला होता, परंतु एक धाव मात्र कोणी रोखू शकला नाही. एका धावेच्या मदतीने झालं धाव फलकाचा श्री गणेश झालाय. दाखवला तर दादाच नाही. एका धावेच्या मदतीने धावफलकाला झाली सुरुवात. फलंदाज ज्ञान पाडेल असेल स्ट्राईक वरती. स्वतःचा 51 त्याला ओपन करायचा आहे आणि तो 51 कशा रीतीने ओपन केला जाईल. एखादा प्रहार इथे पाहायला भेटेल का. प्रतिस्पर्धा संघ एक ताकदीचा संघ आहे, बलाढ्य संघ आहे. टीम ए स्पोर्ट्स वाघबिल आणि त्या संघासमोर खेळत असताना कुठेतरी चांगल्या धावा जमवायला हव्यात. पहिल्या डावामध्ये टीम संजय अँड नरेश स्पोर्ट्स संघाने. पुढचा बॉल ज्ञानसाठी अतिशय सुरेख चेंडू. गोलंदाज मनोजच्या माध्यमातून फेकला गेलाय. निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय आणि निर्धाव चेंडू मागे धाव फलक 1 या आकड्यावरती थांबला गेलाय. सुरेख गोलंदाजी मनोज पाटीलच्या माध्यमातून. पुढचा बॉल. आता मात्र शॉर्टपिच चेंडू ऑन साइडला करणला तैनात केलं गेलंय आणि त्याच्या माध्यमातून हा झेल येथे टिपला गेला. अतिशय सुरेख झेल येथे टिपला गेलाय करणच्या माध्यमातून. करणचा जर उल्लेख केला तर कासार वडवली क्षेत्रातील बेस्ट फिल्डर म्हणून बरेचसे किताब या करण या खेळाडूच्या नावावरती आहेत आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण सातत्याने त्याच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळते आणि इथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला भेटला. असं वाटलं होतं की हा चेंडू आउट ऑफ द पार्क चाललाय, परंतु त्या चेंडूला कुठेतरी थांबवलं करण पाटीलच्या माध्यमातून आणि बेस्ट क्षेत्ररक्षणाकरिता देखील ट्रॉफी इथे ठेवली गेली आहे. तदनंतर सन्माननीय तानाजी पाटील साहेबांकडनं बेस्ट फिल्डर, बॅट्समन आणि बॅट्समन साठी इथे पारितोषिक लागले. त्यांच्या माध्यमातून शूज दिले गेलेत आणि मॅन ऑफ द सिरीज साठी देखील त्यांच्या माध्यमातून बॅट हा पुरस्कार इथे गिफ्ट दिला गेलाय. आणि ही टीम देखील त्यांचीच मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळते. टीम ए स्पोर्ट्स वाघबिल. डबल ए स्पोर्ट्स वाघबिल. षटकातील पुढचा बॉल संजय साडी. संजयच्या माध्यमातून फक्त दिशा देण्याचा प्रयत्न इथे केला गेला आणि 1 धाव केली अर्जित. एका धावेच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करत असताना जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. आता मात्र शांत सुरुवात पाहायला मिळते टीम संजय अँड अतिशय सुरेख कामगिरी.
पहिल्या षटकामध्ये मनोज पाटील दमदार गोलंदाजीचा नजारा पेश करत असताना पुढचा बॉल इथे देखील सुरेख चेंडूची फेकी अनिकेत बॅक टू द पवेलियन पुन्हा एकदा सज्ज फेकी केली जाते दरम्यान फक्त आणि फक्त मिळते एकच धाव एका धावेवरती समाधान एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती अतिशय संत सुरुवात इथे पाहायला मिळते टीम ओनर संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये संदीप भोईर जबरदस्त मंडप डेकोरेटर्सचे मालक संदीप भोईर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता बायाचा पुढचा बॉल आणि संदीप भोईर कशा रीतीने अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न केला जाईल सुरेख चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळला गेलाय करण पाटीलला तैनात केले गेले एक धाव वेगाने कंप्लीट केली आणि एका धावेवरती समाधान मानत असताना दोन्ही फलंदाज एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 5 वरती संपूर्ण जबाबदारी असेल फलंदाज संजय या खेळाडूवरती इथून पुढे चांगली वाटचाल करायची मोठे फटके खेळावे लागतील संघाला आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता इथे कंप्लीट केली जाईल का इथे मात्र ऑन साईडला फटका अतिशय सुरेख क्षेत्ररक्षक आहे एक धाव वेगाने कंप्लीट केली दुसऱ्या धावेची मागणी आणि कंप्लीट केल्या जातात या 2 धावा 2 धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले 7 वरती 7 धावा लागल्या गेले धाव फलकावरती अंतिम चेंडू गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज भाया पाटील आपल्या षटकातील पुढचा बॉल फुलटॉस चेंडू संजय साडी दरम्यान चेंडू आहे हवेमध्ये रोमित धावला या चेंडूवरती आणि पकडला गेला अतिशय सुरेख झेल संजयच्या खेळीचा अंत
आतापर्यंत 7 या आकड्यावरती पाहायला मिळतं. 5वा धक्का लागलाय टीम संजय अँड नरेश स्पोर्ट्स संघाला. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. भायाचं देखील कौतुक करावं लागेल. जबरदस्त षटक हाताळला त्याच्या माध्यमातून देखील 5 धावा त्याने खर्च केल्या आणि तब्बल 2 फलंदाज त्याने बाद केले. तिसऱ्या षटकाची सुरुवात आणि तिसऱ्या षटकाची जबाबदारी गोलंदाज मनोज पाटील. सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक. संदीप भोईरसाठी हा चेंडू इथे फेकला गेला. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क पाहायला भेटला नाही. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलक थांबलाय 7 वरती. 7 धावा धाव फलकावरती. पहिल्या चेंडूचा खेळ इथे संपलाय. गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा सज्ज. आपल्या षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतं. पूर्णपणे फलंदाज बीट झाला आणि दरम्यान 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. 22चा इशारा येतोय पंचांचा आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकला 8 वरती. तर पारितोषिक लागला गेलाय. निशांत भोईर साडी ऋतिक भोईर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराकरिता रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय रमाकांतजी ठाकूर साहेबांचं आगमन इथे पाहायला मिळते आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान आपण लावायचं. निशांत भोईरसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकाराकरिता ऋतिक भोईर यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. ऑन साइडला खेळला या चेंडूला 1 धाव वेगाने केली कंप्लीट आणि मात्र पंचांचा इशारा होते. चेंडू जाते घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव एका धावेच्या मदतीने धाव फलक 9 या आकड्यावरती. जबाबदारी असेल इथून पुढे चांगल्या धावा इथे जमवायच्या आहेत टीम संजय अँड नरेश स्पोर्ट्स संघाला. आतापर्यंत 5 धक्के लागले गेलेत आणि तदनंतर मात्र निशांतला पाठवलं गेलंय 7 क्रमांक 7 वरती. निशांतच्या माध्यमातून कुठेतरी चांगले फटकेबाजी इथे केली जाईल का. पुढचा बॉल मनोज पाटीलच्या माध्यमातून जबरदस्त चेंडूची फेकी पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मंत्रमुक्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जोर करत असताना गोलंदाज मनोज पाटील डबल ए स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून खेळत असताना पुढचा बॉल इथे देखील सुरेख डिलिव्हरी. आणखीन एक आणि दरम्यान बॅटची एज घेत असताना हा चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि कोणतीही चुकी इथे पाहायला भेटली नाही. नो मिस्टेक फॉर कीपर आणि तदनंतर मात्र परतावं लागते फलंदाजाला. हा फलंदाज इथे बाद झालाय. आणखीन एक हादरा लागला गेला टीमला. धाव फलक 9 असताना तिसरं मनोज पाटील यांच्या माध्यमातून दमदार गोलंदाजी इथे देखील पाहायला मिळते. 2 धावा खर्च करत असताना फक्त
फक्त पायाला भेटले आणि 2 विकेट त्यांच्या नावावरती. टोटल 2 षटक त्यांनी फेकले आणि तब्बल 4 विकेट आणि 4 धावा अवघ्या 12 चेंडूमध्ये. कौतुकास्पद गोलंदाजी अचूक टप्प्यावरती अभेद्य मारा करत असताना पाहायला भेटले. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रोमित डाकीला बोलवलं गेलंय. गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता वैयक्तिक पहिलं, सांघिक 4थं षटक रोमित डाकी. धाव फलकावरती धावा फक्त आणि फक्त 9. 7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. महत्वाची जोडी असेल संदीप भोईर आणि फलंदाज संकेत पाटील. हे 2 फलंदाज आता मात्र खेळपट्टीवरती आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कुठेतरी मोठे फटके खेळले जातील. काय संघाला आवश्यकता आहे एखादा चांगला टार्गेट इथे बनवायचा आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कमबॅक इथूनही केला जाऊ शकतो, परंतु मोठे फटके खेळायला हवेत. इथे मात्र हा चेंडू पाहायला मिळतोय अतिशय सुरेख. थोडस बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न संदीप भोईरने केला होता. दरम्यान चेंडू मात्र यशस्वीरित्या एष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पुढचा बॉल. इथे देखील सुरेख चेंडूची फेकी. रोमितच्या माध्यमातून आणखीन एक निर्धाव चेंडू मागे धावफलक पूर्णपणे थांबलाय 9 या आकड्यावरती. 4थ्या षटकाची सुरुवात देखील अफलातून पुढे येऊन खेळलाय. ऑन साइडला प्रहार केला गेलाय. शतरक्षक बनून राहील प्रेक्षक आणि 1 बाउन्स. 4 धावांसाठी सुरेख चौकार. म्हटलं जातं तोच आकडा धाव फलकावरती. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल संदीप भोईरसाठी रोमित. इथे मात्र पुन्हा एकदा प्रहार केला गेलाय. धाव घेण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये या चेंडूला थांबवलं रोमितच्या माध्यमातून. जबरदस्त शतरक्षण. धाव फलक 13 वरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला. या चेंडूला एकदा वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जाणार नाही. एका धावेवरती समाधान. धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. अजूनही अंतिम एका चेंडूचे खेळ शिल्लक आहे या षटकातील. एका चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. संकेत पाटील खेळण्याकरिता सज्ज असेल रोमितच्या पुढच्या चेंडूला. मात्र कौतुक करेन गोलंदाज मनोज पाटीलचं, ज्याने अफलातून गोलंदाजी या सामन्यामध्ये केली. 2 षटक फेकले वैयक्तिक आणि तदनंतर पाहायला मिळतात 4 फलंदाजांना बाद करत असताना फक्त 4 धावा खर्च केलेत. कौतुकास्पद गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती अभेद्य मारा. दरम्यान संकेत साठी हा चेंडू इथे पाहायला भेटला आणि बॅटची एज घेऊन चेंडू हर्षल तुरे न्यू बॅट्समन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित मनेरा. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. उजवी यष्टी सोडून जाणारा पंचांचा इशारा. चेंडू आहे वाईड. अवांतर धावेनिशी धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलकावरती एका धावेची भर. धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावर. रोमितनं देखील सुरेख गोलंदाजी केली. फक्त 5 धावा खर्च करत असताना 1 फलंदाज टिपला. पुढचा बॉल. इथे मात्र सुरेख डिलिव्हरी. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला भेटत नाही. चेंडू आहे निर्धाव स्वरूपात. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज. रोहित मनेरा
षटकातील पुढचा बॉल समोर जाईल फलंदाज संदीप भोईर. आपल्या षटकाची सुरुवात अफलातून करत असताना रोहित मनेरा. पुढचा बॉल इथे प्रहार मात्र सुरेख केला गेलाय आणि त्यांच्या जो बंधूच्या माध्यमातून या चेंडूला थांबवलं गेलंय. संदीप भोईरचा प्रहार आणि सुरेख एफर्ट पाहायला मिळतात, चांगले प्रयत्न पाहायला मिळत आहेत संदेश भोईर यांच्या माध्यमातून. एका धावेने धावफलक पुढे सरकला 16 वरती. हर्षल तुरे असेल स्ट्राईक वरती पुढच्या बॉलला खेळण्यासाठी. ऑन साइडला रोमितला तैनात केलंय. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 वरती. संदीप भोईर साठी पुढचा बॉल. अजूनही अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातील. पुढचा बॉल इथे मात्र सुरेख प्रहार पाहायला मिळतो. एक धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल काय? प्रयत्न मात्र केला जात नाहीये. एका धावेने धावफलक 18 वरती. सिंगल आणि डबलच्या माध्यमातून कुठेतरी खेळीला सावरलाय आतापर्यंत संदीप भोईर यांच्या माध्यमातून. एक चौकार देखील आलाय. अजूनही अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल इथे मात्र प्रहार केला गेलाय. गॅप मध्ये आहे. बॉल निघून जाईल. 1 बाउंस. 4 धावांसाठी सुरेख चौकार. या चौकार अजूनही अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलक जाऊन पोहोचला 22 वरती. एखादा मोठा फटका इथे पाहायला भेटेल का? पुढे येऊन खेळलाय जरूर. एक धाव वेगाने कंप्लीट. एका धावेवरती समाधान मानलं जाईल काय? दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज धावचीतच्या स्वरूपात बाद.
आणि तदनंतर 5वा सामना असेल. तिसरा सामना पराभूत संघ आणि चौथा सामना विजय संघ. असा हा आजचा लॉट आहे. यानंतर होणारा सामना असेल पहिला सामना विजय संघ आणि दुसरा सामना विजय संघ. टीम आरोही 11 संघाने रेडी पोझिशन मध्ये राहायचं आहे, तयारीनिशी राहायचं आहे. यानंतर आपला सामना आहे. पहिला षटक गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संदीप भोईर. करण पाटील साठी पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती सुरेख सुरुवात. चेंडूला सरळ पाडवलाय लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धाव फलकाचा श्री गणेशा इथे झालाय. दमदार सुरुवात डबल एस स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये पहिल्या चेंडूवरती गोलंदाज मनोज पाटीलने पहिला मोहरा टिपला होता, तर इथे दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळतोय करणच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती धमाका षटकार आलाय. इथे मात्र सन्मान दिलाय या चेंडूला. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 7 वरती. करणच्या माध्यमातून सुरेख खेळ मैदानाच्या आतमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण आणि आता मात्र बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग देखील त्याच्या माध्यमातून. दरम्यान फलंदाजी मार्गवरती संदेश भोईर, गोलंदाजी मार्गवरती सुनील माफ करा संदीप भोईर आणि दोन्ही बंधू आहेत. तसेच मैदानाच्या आतमध्ये मिड ऑन क्षेत्रामध्ये तैनात केलं गेलंय गोल्डन मॅन ऑफ वाघबेल सन्माननीय विलास पाटील. इथे मात्र प्रहार केला गेलाय, बंदूवरती प्रहार करत असताना पाहायला भेटला. मिलिंद पाटील पुढचा बॉल ऑन साइडला खेळला गेला. या चेंडूला एकदा वेगाने कंप्लीट केली. क्षेत्ररक्षक मोहित आला तोपर्यंत संधी होती. दुसऱ्या धावेची मागणी केली गेली आणि सहजरित्या कंप्लीट केल्या या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करत असताना जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. धावफलकावरती 9 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल इथे मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय. दरम्यान क्षेत्ररक्षण देखील अफलातून संकेत पाटीलच्या माध्यमातून मिळेल फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले दुहेरी आकड्यामध्ये 10 वरती. ऑन स्ट्राईक करण पाटील. अंतिम चेंडू पहिल्या चेंडूवरती षटकारानेशी सुरुवात झाली होती. अंतिम चेंडू कशा रीतीने खेळला जाईल. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भावेश गोलंदाजी मार्गवरती. मिलिंद पाटील साठी इथे मात्र फटका अतिशय सुरेख. क्षेत्ररक्षक भरपूर लांब आहे या चेंडूपासून. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसरं संधी होती, संधीचा फायदा उचलला गेला.
2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करत असताना जाऊन पोहोचलाय 12 वरती. 24 धावांचा पाठलाग करायचा होता आणि आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या, म्हणजेच निम्मा पल्ला इथे गाठलाय. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे टीमला. डबल ए स्पोर्ट्स वाघबिल संघ चांगली कामगिरी. इथे मात्र पुन्हा एकदा 1 धाव वेगाने कंप्लीट केली जाते. समाधान मानावं लागते. एका धावेवरती धावफलक एका धावेने जाऊन पोहोचलाय 13 वरती. पुढचा बॉल. इथे मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आहे हवेमध्ये. पकडला जाईल काय? पकडला गेलाय. महत्वाचा हदरा लागला गेलाय टीमला. डबल ए स्पोर्ट्स संघाला करंटच्या माध्यमातून. रोमित डाके. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे भावेश गोलंदाजी मार्गवरती. रोमित साठी हा चेंडू. पंचांचा इशारा येतोय. चेंडू आहे वाईड. अव्वांतर धाव. फलंदाजाच्या अवाक्याच्या बाहेरचा चेंडू जर तुम्ही फेकाल 1+1 अशा 2 धावा. 1+1 अशा 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 वरती. अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे टीमला. इथे मात्र ऑन साइडला प्रहार केला गेलाय आणि चेंडू मात्र पाठवलाय. तीन धावांची आवश्यकता. टीम करे विनंती करेन टीम आरोही 11 संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात होता. चेंडू आहे हवेमध्ये. फलंदाज क्रमांक 5 वरती दया भोकरेला पाठवलं गेलंय. आवश्यकता आहे अजूनही संघाला ती म्हणजेच 3 धावांची. पुढचा बॉल. इथे मात्र सुरेख चेंडूची फेकी पाहायला मिळते. गोल्डन मॅन फ्रॉम वाघबेल विलास पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न अफाट केले गेले होते. वाघबेल आणि आता मात्र गोलंदाजी मार्गवरती. षटकाची सुरुवात करत असताना विलास पाटील. पुढचा बॉल दया भोकरेसाठी. इथे मात्र चेंडू टाकला गेला आणि पहिल्याच चेंडूवरती पहिला फलंदाज बाद केला गेला. गोलंदाज
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेलाय. यश तुरेला पाठवलं गेलंय. असं वाटलं होतं की आमची अपेक्षा जरूर होती की कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये भायाला पाठवायला हवं होतं. हा थोडीशी भीती जरूर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा सुरेख चेंडू. बॉम्ब टाकला गेलाय. हर्ष बागकडनं पारितोषिक, षटकारासाठी पारितोषिक लागलाय यश साठी. पुढे येऊन खेळला गेलाय ऑन साइडला आणि इथे मात्र आलाय ओतुंग षटकार.